हॅलो, मी आज बनवत आहे कोळंबी भरलेले बोंबील। हे खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सो मी त्यासाठी घेतले तेल तापून झालं, आपण त्यात कांदा टाकणार आहोत। तो छान परतून घ्यायचा। मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे, शिमला मिरची ॲड करायची आहे। नंतर यामध्ये आपण आपले मसाले टाकून घ्यायचे। मी ते मालवणी मसाला यूज केला आहे। तुम्ही बाकी जे मिक्स मसाले असतात ते पण यूज करू शकता। सो मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण ते छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्याला छान। आणि नंतर आपण त्यामध्ये जी चॉप केलेली कोळंबी आहे बारीक एकदम, ती आपण त्यामध्ये टाकायची आहे आणि हे आपण छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी वगैरे ॲड नाही करायचं, त्याला पाणी आपोआपच सुटतं, त्यामुळे पाणी ॲड करायची गरज नाही आहे। नंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि कोकम टाकणार आहोत आणि हे छान वाफेवर शिजून घ्यायचं। ह्याला शिजल्यावरती आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे। सो आपलं हे कोळंबीचा मसाला रेडी आहे। आता आपण बोंबीलकडे वळू। सो इथे मी 4 बोंबील घेतले आहेत। त्यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे। तुम्ही ते आगूळ किंवा कोकम पण यूज करू शकता। आणि नंतर मी ह्याला परत मसाला लावून घेणार आहे। तो एकदम छान प्रकारे असा मसाला आपण त्या बोंबीलला लावून घ्यायचा दोन्ही साईडने। आणि नंतर मी त्यामध्ये जे आपण कोळंबी मसाला बनवला आहे, जे स्टफिंगसाठी बनवलं आहे, ते आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि हे ॲड करून झाल्यावर आपण त्याचे छान बोंबीलचे रोल करून घ्यायचे आणि टूथपिकच्या साहाय्याने किंवा एखाद्या काठीने वगैरे आपण ते फिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते तेलामध्ये सुटले नाही पाहिजेत। आणि मी इथे बेसनचं बॅटर बनवलं आहे। सो पहिलं मी बेसनमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि नंतर ते रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये परत एकदा मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते कोटिंग छान बनेल। आणि नंतर मी तापवलेल्या तेलामध्ये आता हे सोडणार आहे। सो अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण हे फ्राय करून घ्यायचे। सो इथे आपले रेडी झाले आहेत कोळंबी भरलेले बोंबील। हे खूप क्रंची आणि खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की सांगा। आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।